नमस्कार, मी लक्ष्मीकांत रुईकर. न्यूज अँड व्ह्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बीड शहरातच नव्हे तर बीड जिल्ह्यामध्ये ज्या शिक्षण संस्थेच्या अनेक शाखा आहेत, अनेक शाळा, महाविद्यालय, प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, ज्युनियर कॉलेज असा विस्तार आहे आणि ज्या शिक्षण संस्थेला 40-50 वर्षाची यशस्वी परंपरा आहे, त्या मिलिया शाळेच्या बाबतीमध्ये गेल्या काही दिवसापासून बीड जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभर जी काही चर्चा सुरू आहे, ती चर्चा ऐकल्यानंतरही ही संस्था अत्यंत शांत आहे. या संस्थेचे संस्थाचालक कुठल्याही प्रकारे आपली प्रतिक्रिया सुद्धा समोर येऊन द्यायला तयार नाहीत. समाज देखील शांत आहे. समाजातील जो काही इंटेलेक्च्युअल क्लास आहे तो देखील या बाबतीत कुठेही जाहीरपणे बोलायला तयार नाही. समाजातील जे काही सो कॉल्ड समाजसेवक, समाजाचे ठेकेदार म्हणून घेणारे जे आहेत, ते देखील या बाबतीत ना आंदोलनाची भाषा करतायत, ना प्रशासनाकडे काही दाद फिर्याद मागतायत. एवढा सन्नाटा का आहे याचा शोध आम्ही घेण्याचा प्रयत्न केला आणि अनेक धक्कादायक खुलासे, जसं आमिर काझीच्या सेक्स मंडी प्रकरणात खुलासे आमच्या हाती लागले, तसेच अनेक खुलासे या बाबतीत सुद्धा आमच्या हाती लागलेले आहेत. आणि एकंदरच मिलिया ही आपली शाळा आहे, आपल्या धर्माची शाळा आहे, आपल्या जातीची शाळा आहे, आपल्या कौमची शाळा आहे असं म्हणून जे कोणी सो कॉल्ड सोशल ऍक्टिव्हिटिस्ट हा एक गोजीरवाना शब्द घेऊन समाजात फिरतात ना, त्यांचा काळा चेहरा किंवा त्यांचा बुरखा यामुळं फाटणार आहे. नेमकं काय झालंय? आमिर काझी, त्याचे काही सहकारी शिक्षक, काही संस्था चालक किंवा त्यांचे नातेवाईक यांनी अत्यंत घृणास्पद असं जे काही सेक्स कांड केलेलं आहे त्याला माफी नाहीच आहे. यामध्ये ज्या महिला या काझी अँड कंपनीच्या आमिषाला बळी पडल्या म्हणा, किंवा दबावाला बळी पडल्या म्हणा, किंवा ब्लॅकमेलिंगला बळी पडल्या म्हणा, त्या स्वतःहून समोर येतील. एक ना एक दिवस त्या देखील समोर येतील. आपल्यावरील अन्याय अत्याचाराची सडेतोड कहाणी, खरी कहाणी त्या समोर मांडतील. पण सध्या बीड शहरातच नव्हे तर अनेक, म्हणजे राज्याच्या अनेक जिल्ह्यामध्ये, अनेक शहरामध्ये या मिलियामध्ये जे काही कांड झालेलं आहे त्याचे व्हिडिओज व्हायरल झालेले आहेत. जे आम्ही जे म्हटलं की मिलिया प्रकरणातील जे काही व्हिडिओ तयार केले गेलेले आहेत ते आमिर काझी अँड कंपनीनं ते पोर्न साईटला सुद्धा विकले, त्याला आता पुष्टी मिळते हळूहळू. पण हे प्रकरण बीड शहरातील मुस्लिम समाजातील काही नेत्यांकडे म्हणा, किंवा काही कार्यकर्त्यांकडे म्हणा, किंवा काही समाजसेवकांकडे म्हणा गेलं. त्यांनी या प्रकरणामध्ये लक्ष घातलं आणि त्यावेळी आमिर काझीचे पत्नी असेल किंवा त्यांचे सासरे असतील, यांना एक विश्वास होता की ही लोक आपल्याला न्याय मिळवून देतील आणि म्हणूनच त्यांनी ते प्रकरण अत्यंत विश्वासानं त्यांच्या हाती सोपवलं. त्या लोकांनी मात्र नेहमीप्रमाणेच विश्वासघात केला आणि स्वतःचं पोट कसं भरेल, स्वतःचं घर कसं भरेल, स्वतःचं उखळ कसं पांढरं होईल याचाच प्रयत्न केला. आणि त्याचा परिणाम काय झाला? मागच्या वर्षी, म्हणजे जे काही लोक आज म्हणतायत की मिलियामध्ये हा सगळा प्रकार चालू आहे याची आम्हाला कल्पनाच नव्हती. काही लोकांनी असंही म्हटलं की तुम्ही बेछूट आरोप करतायत, संस्थेची नाहक बदनामी केली जाते, संस्थेने आता ठरवलंय की आमिर काझी याला निलंबित करायचं. अहो, याला आम्ही कधीच डिनाय केलेलं नाहीये आणि आम्ही बेछूट आरोप करतही नाहीये. आमच्याकडे सॉलिड पुरावे असल्याशिवाय आम्ही आरोप करण्याच्या भानगडीत पडलोच नाही. गेल्या 1 ते 1.5 वर्षापासून मिलियाच्या बाबतीत ही कुजबूज मुस्लिम समाजामध्ये होती, काही सो कॉल्ड नेत्यांजवळ होती, काही समाजसेवकांमध्ये होती. मात्र कुणीच
या बाबतीत खुलेपणानं काहीही बोलायला तयार नव्हतं. कारण प्रत्येक जण हा मिलियाला ब्लॅकमेल करत होता, मिलियाच्या संस्था चालकांना ब्लॅकमेल करत होता. आणि हे आमचं म्हणणं नाहीये, हे आता ज्यांनी या विरोधात आवाज उठवलाय, ज्यांनी हे पुरावे बाहेर काढले, त्या आमिर काझीच्या पत्नीचं आणि त्यांच्या सासऱ्यांचंच म्हणणं आहे. कारण त्यांनी ज्यांच्या खांद्यावर विश्वासानं मान टाकली किंवा मान ठेवली, त्यांनी केसानं गळा कापण्याचं काम केलेलं आहे. आता केलं काय या लोकांनी? तर या लोकांनी जे कोणी म्हणजे गेल्या 1-2 वर्षामध्ये मिलियामध्ये शिपायापासून ते शिक्षकापर्यंत जी भरती झालेली आहे ना, ती भरती जर का या समाजातील विचारवंतांनी, समाजातील क्लास असलेल्या लोकांनी, सुशिक्षित लोकांनी आणि अगदी सर्वसामान्य माणसाने जरी तपासली ना, तर प्रत्येकाच्या एक गोष्ट लक्षात येईल, कुणी ना कुणी, कुणाचा ना कुणाचा भाऊ आहे, बहीण आहे, पत्नी आहे, मुलगा किंवा मुलगी आहे. आणि हे कुणीच नसले तर नात्यातील तरी आहे, ज्याला मिलियाने गेल्या 1-2 वर्षामध्ये नोकरीला घेतलेला आहे. आणि ज्यांच्या घरात कुणी नोकरीला नाही किंवा ज्यांच्या घरामध्ये नोकरी करण्याची गरजही नाही, अशांनी लाखो रुपये गोळा केलेले आहेत. आणि हे घडलंय गेल्या 1-2 वर्षात. 1-2 वर्षापूर्वी या संदर्भात मिलियाच्या संस्था चालकांसोबत आमिर काझीची पत्नी असेल, त्यांचे सासरे असतील किंवा समाजातले हे ठेकेदार असतील, यांची बैठक झाली. या बैठकीमध्ये त्या अश्लील चाळे करतानाचे, सेक्स करतानाचे जे काही व्हिडिओच्या सीडीज बनवलेल्या होत्या, त्या सीडीज त्यांच्यासमोर दाखवण्यात आल्या आणि शब्द घेऊन की त्याच्यावर कारवाई केली जाईल, त्याला योग्य ती कठोर शिक्षा केली जाईल, त्याला इथून पुढे नोकरीत ठेवलं जाणार नाही वगैरे वगैरे असे शब्द या समाजच्या ठेकेदारांनी त्या पीडित महिलेला किंवा तिच्या वडिलांना दिले, संस्था चालकांच्या वतीनं दिले. संस्था चालकांनी देखील हे शब्द द्यायला मागं पुढं पाहिलं नाही आणि त्यांच्यासमोर या सगळ्या सीडीज किंवा हे व्हिडिओज डिलीट करण्यात आले, डिस्ट्रॉय करण्यात आले. पण जे लोक मध्यस्थीला गेले होते किंवा ज्यांनी यामध्ये पुढाकार घेण्याचा प्रयत्न केला किंवा ज्यांच्यापर्यंत हे प्रकरण गेलं, आता काही मध्यस्थांनी फायदा घेतला असेल, ज्यांच्यापर्यंत प्रकरण गेलं त्यांनी आर्थिक देवाणघेवाण केली असेल, तडजोड केली असेल, जे काही केलं असेल. पण महत्वाचा मुद्दा हा आहे की या आमिर काझीच्या प्रकरणावरून अनेकांनी आपली पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न केलाय. मिलियाच्या मानगुटीवर बसून मिलियाच्या संस्था चालकांना ब्लॅकमेल करत अनेकांनी इथं नोकऱ्या मिळवल्या, तिथून मोठ्या प्रमाणात पैसा गोळा केला आणि काही जणांनी आमिर काझीच्याच पावलावर पाऊल टाकण्याचा निर्णय देखील घेतला. धक्कादायक आहे हे सगळं. आणि आम्ही हे जे काही मांडण्याचा प्रयत्न करतोय त्यामध्ये आम्ही वारंवार प्रत्येक व्हिडिओमध्ये एकच गोष्ट सांगतोय की मिलिया असो किंवा कुठलीही शिक्षण संस्था असो, त्या संस्थेमध्ये ज्या विश्वासानं पालकवर्ग आपल्या पाल्याला आयुष्याचे धडे मिळावेत, आयुष्याची शिकवण मिळावी, त्याच्या आयुष्याला एक सुसंस्कारित वळण मिळावं यासाठी पाठवतो ना, त्या संस्थेमध्ये जर का असे नालायक काझीसारखे लोक असतील, ज्यांना आजही त्यांनी केलेल्या कुकर्मांचा पश्चाताप नाहीये, त्यांच्यावर स्वतःहून संस्थेनं गुन्हे दाखल करणं गरजेचं आहे. मात्र संस्था हे प्रकरण मॅनेज करण्याचा प्रयत्न करते आणि त्याच्यामुळंच अनेकांच्या भावाला, बहिणीला, बायकोला किंवा मुलांना, मुलींना नोकरीत घेतलं गेलं. अनेकांची तोंड ही पैसे देऊन बंद केली गेली. अनेकांना धर्माचा, जातीचा दाखला दिला गेला आणि शांत केलं गेलं. पण कुठं ना कुठं तरी अंधारात केलेलं पाप हे उघडकीस एक दिवस येतच, उजेडात एक दिवस येतच आणि त्याला वाचा फुटते. त्यामुळं या प्रकरणामध्ये जोपर्यंत आमिर काझी अँड कंपनीवर गुन्हे दाखल होत नाहीत, या सेक्स स्कॅन्डलचा पूर्णपणे पर्दाफाश होत नाही,
तोपर्यंत न्यूज अँड व्ह्यूज तरी या प्रकरणामध्ये माग हटणार नाही, एवढाच आम्ही शब्द देतो. धन्यवाद.